चला तर आपल्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर ह्या काय आहेत वाटाण्याच्या शेंगा. तर आपण यामधून वाटाणे काढून आपण त्याची भाजी करत असतो, पण आज मी वाटाणे न काढता भाजी करून दाखवणार आहे. तर चला मस्तपैकी मी आता गॅस पेटवून घेतला. त्यावर छान आपली एक कढई ठेवून घेतली. थोडंसं तेल टाकलं. तेलामध्ये जिरं मोहरी टाकली आणि यामध्ये काही जास्त तामझाम नाही आहे बरं, खूप सोपी भाजी आहे ही. आणि आता नंतर आपण मस्त वाटाण्याच्या शेंगा टाकणार आहे. तर ह्या वाटाण्याच्या शेंगांना मी थोड्याशा अशा कवळ्या काढून घेतलेल्या आहेत. म्हणजे जास्त जरगट असल्या तर चांगला नाही लागत. आणि स्वच्छ करून घ्यायच्या छान. त्याचं म्हणजे काही खराब वगैरे असल्या तर त्याही काढून टाकायच्या. आणि त्यानंतर आता मी थोडंसं तिखट, मीठ, हळद आणि थोडासा मसाला, बस एवढाच तामझाम यायचा, जास्त काही तामझाम नाही आहे. तर चला आपण मस्त सर्व आपण आपले पदार्थ काय काय टाकायचे ते टाकून घेणार आहे याच्यामध्ये आणि मस्तपैकी हलवून घेणार आहे. तर तुम्ही नक्की करून पहा बरं. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला मस्तपैकी आपल्या वाटाण्याची भाजी आपली तयार होणार आहे. आता याच्यावर थोडासा मी खोबऱ्याचा कूट टाकला. तुम्ही याच्यावर खोबऱ्याचा कूट टाकू शकता, शेंगदाण्याचा कूट टाकू शकता किंवा म्हणजे बगर शेंगदाण्या कुटाचा वगैरे त्याच्याशिवायही करू शकता. त्यावर छान वाफ येऊ दिली. थोडासा मी म्हणजे सांबार टाकून घेतला. तुम्ही त्याला कोथिंबीर म्हणता, मी त्याला सांबार म्हणते, कारण आमची भाषाच अशी आहे. आणि नंतर थोडंसं पाणी टाकलं. आता ह्या शेंगा ज्या आहे ना आपण कुकरमध्ये सुद्धा ठेवू शकतो बरं, असं नाही आहे. कुकरमध्ये वाफायला ठेवू शकतो, पण मी तशाच केल्या. तर मस्तपैकी आपली वाटाण्याच्या शेंगा अख्ख्या तयार आहेत. आता ह्या खायच्या कशा, हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला बाई. तर चला मी तुम्हाला तेही दाखवते की ह्या शेंगा खायच्या कशा. तर चला आपण आता शेंग खाऊ. तर शेंग मस्त अशी हातात पकडायची आणि छान आपल्या दाताने मस्त ते आतले दाणे ओढून घ्यायचे आणि वरचे टपरं फेकून द्यायचे. तर खूपच सुंदर भाजी झाली होती बरं. नक्कीच करून पहा तुम्ही आणि कशी वाटली तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला आता माझे चॅनल रावल्या जात नाही, मी पुन्हा एक शेंग खाते आणि तुम्हाला बाय बाय करते. बाय. आणि नक्कीच करून पहा. चला बाय बाय.